दूर एका गावात एक छोटीशी हुशार मुलगी होती. तिचं नाव होतं एमी. खूप प्रेम करणाऱ्या आईबाबांबरोबर राहणाऱ्या एमीकडे खेळायला कोणीच मित्र नव्हते. तिच्याकडे मंगू नावाचं एक छोटंसं खेळणं होतं, जो तिचा एकमेव मित्र होता. मंगूला घेऊन गावभर फिरणं हेच एमीला खूप आवडायचं. अशात एके दिवशी ला 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 मंगू, आपण तिथे जाऊयात. चल जाऊयात. ला 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 ला. अरे हे काय आहे? अरे बापरे, किती जोरात केली. हा, हे काय पडलं? अरे वा, किती छान टोपी आहे. अरे भूत. अरे ती कोण होती? इथे तर कोणीच नाहीये. बहुतेक मला भास झाला असावा. तू कोणाला शोधतेस? आय. तू तर मला घाबरवलंस. हा, छोटा माणूस. मी कोणी छोटा माणूस नाहीये, मी आहे बनी. बन्नी? किती छान नाव आहे. मी आहे एमी आणि हा माझा मित्र मंगू. आमच्या बरोबर खेळायला कोणी नसल्यामुळे आम्ही खूप दुखी होतो. तू आमच्या बरोबर खेळशील का? हो, का नाही. चल खेळूया. पण आधी ती टोपी मला परत दे, ती माझी आहे. ही टोपी तुला का हवी आहे बनी? तुझ्याकडे तर आहे ना. ही टोपी मला हवी आहे. हा, नाही नाही, हे नाही होऊ शकत. ही कुठली साधारण टोपी नाहीये. लहान मुलांच्या हातात ती धोकादायक ठरू शकते. मला मूर्ख बनवायचा प्रयत्न नको करूस. तू काहीही म्हण, पण मी ही टोपी नाही देणार. नाही, मी तुला मूर्ख नाही बनवत. ही आहे जादुई टोपी. जादूची टोपी? जगभरातले अनेक जादू या टोपीत दडलेले आहेत. याच्यात खोटं नको बोलूस. यात कुठलीही जादू नाहीये. असेल तर आत्ता दाखव. नाही, मी मॅजिक असं नाही दाखवू शकत. त्यासाठी खास जागा आणि वेळ असावी लागते. नाही, मला आत्ता बघायचंय. नाही तर विश्वास नाही ठेवणार. हट्ट करू नकोस एमी. जादू मी पुन्हा कधीतरी दाखवेन. आता माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी आणि गाणी आहेत. काय म्हणतेस? मला जादूच्या व्यतिरिक्त अजून काही नकोय. ही घे तुझी टोपी. बापरे, ही मुलगी पण ना. झिम्बुम्बा झिम्बुम्बा, टोपी छोटी होऊन जा, टोपी छोटी होऊन जा. जादूची टोपी. बेटा एमी, ऐक. अगं माझं ऐक तर. एमी. इंद्रधनुवर स्वार होनी जादुई दुनिया ही घेऊन आला आपला मॅजिक बन्नी. मॅजिक बन्नी. इंद्रधनुवर स्वार होनी जादुई दुनिया ही घेऊन आला आपला मॅजिक बन्नी. मॅजिक बन्नी. मिळून सारे खेळू बागडू आनंदाने नाचू गाऊ आला आहे आपला दोस्त बन्नी. मॅजिक बन्नी. अरे मी सांभाळून. ला 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 ला. बन्नी, तुझी जादू तर मस्त आहे, पण तू हे सगळं कुठून शिकलास? जादू ते. एमी, आता आपण एक गोष्ट ऐकूया. गोष्ट? हो चालेल. कोणती गोष्ट ऐकायची? गावची का जंगलाची? मला जंगलामधल्या माकड मामाची गोष्ट ऐकव. अरे वा, माकड मामाची. खूप छान. आत्ता ऐकवतो. एके दिवशी जिम्मन नावाचं माकड खाण्याच्या शोधात सगळं जंगल भटकत होता.
खूप वेळ शोधल्यानंतर सुद्धा जेव्हा त्याला काही खायला नाही मिळालं तेव्हा माकड मामाचं पोट सुद्धा सुरात रडायला लागलं. डुन 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 डिन 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 डुन 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 डिन 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 डिन. हाय भूक लागली, हाय भूक लागली, डुन 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 डिन 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 डिन. अर्ध पघारी पूर्ण भिकारी, खायला काय केळ, आंब्याचा रसही चालेल, डुन 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 डिन 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 डुन 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 डिन 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 डिन. माकड मामा, हे गाणं वाजवणं काय आहे? काय सांगू तुला, इतकं शोधून सुद्धा मला खायला काहीच मिळालं नाही. नदीच्या किनारी अंजिराची फळ आहेत, तुला यायचंय का? मी तिथेच चालले. अंजीरची फळं? अरे गपरे पोटा, आपण आत्ताच जाऊया. अरे हे तर माझं पोट नाहीये, मग ओरडण्याचा आवाज कोणाचा आहे? अगं आई ग, हा आई ग. कदाचित त्या दगडाच्या मागे कोणतरी आहे. कोण आहे आणि का रडतोयस? कोणीतरी वाचवा. कल्लू दादा, काय झालं? माझ्या लाडक्या माकड दादा, हा दगड हटवा आणि मला वाचवा. त्यात काय एवढं, आत्ता हटवतो, घाबरू नको, मी आहे. खूप दिवस झाले का माकडाला फस्त करून. अरे मला सोडा, मी तर तुमचा जीव वाचवला कल्लू दादा. मला ते काही सांगू नकोस, मला खूप जास्त भूक लागली आहे आणि भूक लागल्यावर जे मिळेल ते खायला हवं, हाच आहे जंगलचा नियम. अरे बाप रे, वाचवा वाचवा. काय झालं मित्रांनो, इतका आवाज का करताय? सारू, मला वाचव. तू जंगलाचा राजा शेरखानची मंत्री आहेस, मला या अडचणीतून बाहेर काढ. हो, आधी अडचण काय ते तर सांगा. मी दगडाखाली फसलेल्या या कल्लू दादाला वाचवलं आणि आता तो मलाच खायला बघतोय, याला काय अर्थ? सारू, तुला तर जंगलातले नियम माहिती आहेत. भूक लागल्यावर कधीही कोणालाही खाण्याचा अधिकार आहे मला. सारूला सारं काही कळून चुकलं. दुष्ट कल्लूदादाच्या तावडीतून माकड मामाला कसं वाचवायचं, तिने खूप वेळ विचार केला आणि शेवटी तिने एक उपाय शोधून काढला. तुमच्या दोघांची बाजू मी ऐकली, पण तुमच्यापैकी खरं कोण बोलतंय हे जाणूनच मग मी योग्य उपाय देऊ शकीन ना. त्यासाठी जे काही झालं ते मला सुरुवातीपासून पाहावं लागेल. मान्य आहे का? ठीक आहे, ठीक आहे. माकड दादा, तू तो दगड उचलून पुन्हा पूर्वीसारखा ठेवून दे. अगं आई ग. तर जेव्हा माकड मामा या रस्त्याने आले तेव्हा तू या दगडाखाली असा फसलेलास? हो हो, अगदी बरोबर. माकड मामा, हा कल्लू दादा काय अशाच प्रकारे फसलेलास जेव्हा तुम्ही त्याला वाचवलं? हा, अगदी असाच होता. आता सगळं आधी सारखंच झालंय ना? तर मग माकड मामा, इथून पटकन पळून जा. कल्लू दादा परत दगडाखाली अडकले. अरे तुम्ही दोघं खूप वाईट आहात, मला फसवून जाताय, निदान वाचवा मला. अरे बापरे. अशा प्रकारे संकटात मदत करणाऱ्याला फसवणारा स्वतःच फसला. मॅजिक बन्नी. खूपच छान, खूप मस्त गोष्ट होती. आणखीनही खूप साऱ्या गोष्टी आहेत माझ्याकडे. मला त्या सगळ्या ऐकायच्या आहेत. हो हो, का नाही. अरे हे तर उलट सुलट झालंय. बन्नी, तू काय बघतोयस? जरा बघ ना, हा बोर्ड चुकीचा रस्ता दाखवतोय. एक मार्ग आहे. कसला मार्ग? आब्राकडाब्रा आब्राकडाब्रा, योग्य मार्ग दाखव. आब्राकडाब्रा आब्राकडाब्रा, योग्य मार्ग दाखवा. बुम. हा, हे तर खूपच कमाल आहे. बन्नी, हा रस्ता कुठे जातो? हा तर बाप रे, तो बघ एक पक्षी. हा, कुठे? अरे अरे, मला सोड. बन्नी, बन्नी, तुला काही झालं तर नाही ना? नाही, मी ठीक अरे, आहे. ते बघ, तो पक्षी तुझी टोपी घेऊन गेला. त्याला काही करून थांबव. आता मी काही करू शकत नाही, माझी सगळी शक्ती त्या टोपीमध्येच होती. मग आता काय करायचं?
तो तर उडून चाललाय. लवकर चल बन्नी. एमी, बन्नी, ही घे तुझी टोपी. तो पक्षी तुझी टोपी का घेऊ इच्छितो बन्नी? तो 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 एका दुष्ट जादूगाराचा पक्षी आहे. दुष्ट जादूगर? त्या तिथे दूर त्या पर्वतावर जगातली सगळी जादूगरी आणि गोष्टी जाणणारा एक वृद्ध माणूस राहतो. त्याच्या शिष्याच्या दुष्ट स्वभावामुळे त्या वृद्ध बाबाने आपल्या शिष्याला जादुई पर्वतावरून कायमचं हाकलून दिलं. पण त्या दुष्ट जादूगाराने तिथून निघायच्या आधी मला आणि माझ्या टोपीला कायमचं हिरावून घेतलं. खूप वर्ष त्याची गुलामी केल्यानंतर ही जादुई टोपी कशी बशी त्या वृद्ध जादूगारापर्यंत पोहोचवण्यासाठी मी त्याच्या गाडीतून पळ काढला. पण आता त्याला कळलंय मी यातून वाचलोय. आता इथे राहणं सुरक्षित नाहीये. तो कधीही इथे येऊ शकतो. म्हणून मला लवकरात लवकर जादुई पर्वतावर पोहोचायचंय. तर मग उशीर नको करू. आपण लगेच इथून निघूयात. जादुई डोंगरापर्यंत पोचायला तुला कुठल्या रस्त्याने जावं लागेल? जादुई पर्वतापर्यंतचा रस्ता खूपच अद्भुत आहे. तो कोणालाच माहित नाही. तुला पण? मग आता आपण काय करायचं? त्या दिशेला चालत गेलो तर एक नदी लागेल. नदीच्या पलीकडे बेडूक राजाचा एक महाल आहे. सगळ्या रस्त्यांची माहिती असलेला बेडूक राजा कदाचित आपली मदत करू शकेल. तर मग लवकर जाऊयात. नदी, तू गोष्टीमध्ये सांगितलं होतंस तसं अंजिराचं झाड पण आहे. ये बन्नी, लवकर ये. वा, किती सारी फळं. तोंडाला पाणी सुटलं. पक्षीताई, पक्षीताई, मला त्यातलं एक अंजीर दे ना. पक्षीताई तर उडून गेली. आता मला अंजीर कशी मिळतील? मला खूप भूक लागली आहे. माझ्याकडे एक युक्ती आहे. गलूल, मला दे ना, मी पाडते अंजीर. एमी, कसला विचार करतेस? आईनी सांगितलेलं आठवलं. न धुता खाताना पाहिलं तर आई ओरडते, पण ह्यावेळेस चालून जाईल. नाही, थांब. आई जे सांगते ते नेहमीच ऐकलं पाहिजे. नाहीतर बकरीच्या पिल्लासारखी अवस्था होईल. बकरीच्या पिल्लाला काय झालं? ऐक तर मग. आई जे सांगेल ते सारे ऐकूया. प्रेम
प्रेमळ बोलते आईचे ऐकू, आई जे सांगेल ते सारे ऐकूया. प्रेमळ बोलते आईचे ऐकू, नाचूया गाऊया आपण सारे, राहून वनात आईच्या माये. पिल्लाची शिकार करण्या तिथे लांडगा फेरे रानावनात. थंडीची कहर रानात होई, खाऊसाठी आई बाहेर गेली. जाण्याआधी ती पिल्ला म्हणाली, दुष्ट लांडग्यापासून सावध राहा. लांडगा हा चतुर आहे, गोड बोलून तुला फसवू शकतो. लबाड बोलण्यात आहे हुशार, त्या दुष्ट लांडग्यापासून सावध राहा. करू नको आई आमची काळजी, राहू आम्ही सारे सांभाळूनी. आई बाहेर गेलेली पाहुनी, लांडगा दाराशी हळू चाला. आई सारख्या गोड आवाजात हळूच हाक मारी पिल्लांना. बाळानो आईच थंडी लागते, छोटा होता तो गेला दारात. बाकी त्याला सारे जमून म्हणाले, दरवाजा नको रे उघडू राजा. आई नाही तेथे लांडगा आहे, आईचा आवाज मधुर आहे. हा आवाज आहे फसवणारा. दूर जा लांडग्या दूर जा तू, फसवू नको आम्हास तू. आईचा आवाज मधुर आहे, हा आवाज आहे फसवणारा. हुकली संधी शिकारीची, लांडगा झाला खिन्न मनी. काय करू मी काय करू, पिल्लांना या कसा फसवू. अरे बाळानो, मी तुमचा दुश्मन नाहीये, मित्र आहे. तुम्हाला भुकेलेलं पाहिलं म्हणून तुमच्यासाठी हिरवे हिरवे गवत आणि फळे आणली आहेत. आपण सगळे एकत्र बसून खाऊयात का? पहारे त्याने फळे आणली, जाऊन कोणी उघडा दरवाजा. आईचे बोल तू आठव जरा, तुला फसावी तो पहा लांडगा. घाबरू नका या लांडग्याला, मित्र बनूनी आला आहे. उघडतो मी हा दरवाजा, भूक लागली फार मला. पायाला जेव्हा लागले दार, लांडगा पळाला तिथून दूर. साथ दिली त्यांना नशिबाने, धडा मिळे त्यांना आयुष्याचा. आई जे सांगेल ते सारे ऐकूया, प्रेमळ बोलते आईचे ऐकू. मॅजिक किरी 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 हा? किरी 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 किरी. हा आवाज कुठून येतोय? किरी 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 हा माकड मामा इतका आवाज का करतोय? त्याला मुंगी तर चावली नसेल ना? ही माकड मामा काय झालं? इथं मगर आहे. बन्नी मला वाचव. बन्नी 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 मला वाचव. बन्नी अरे बापरे, आता काय करू? हुम हुम छोटा होऊन जा. हुम. एमी, तुला फार लागलं नाही ना एमी? नाही. अरे ती मगर कुठे गेली? अरे वा, खूपच छान. ही तर खूपच छोटीशी झाली, छोटी मगर. हा माकड मामा काय म्हणतोय? तू स्वतःच ऐक ना. क्ला क्ला क्ली क्ली बदलून जा.
माकड मामाला आता बोलता येते. बोल रे. हा असं आहे की ह्या दुष्टाला हीच शिक्षा मिळाली पाहिजे. एकाही जनावराला हा दुष्ट इथे पाणी पिऊ देत नव्हता. तुला खेळायला एक मित्र पण मिळाला. हो हो, आता काय घाबरायचं. अरे वा, खूपच मजा येते हो ना बन्नी. हा पण गप्पांच्या ओघात वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. लवकरात लवकर आपल्याला नदी पार करायला हवी. पण बन्नी, इथे तर होडी सुद्धा नाहीये. नदी तीरावर मोठी शिटी वाजवल्यानंतर नावाडी लगेच होडी घेऊन येतो असं वृद्ध जादूगार म्हणाला होता. अरे मग लवकर शिट्टी वाजव. अरे थांब इथे, थांब. ओ माझा पाय. ई दुष्ट मगर, तुला तर मी. या छोट्या मगरीची मस्ती पण ना. बरोबर बोललीस. मी जाऊन ह्याला पालतू बनवण्याचा प्रयत्न करतो. बन्नी, शिट्टी वाजवली तरी कोणीच नाही आलं. हा कोणाचा गाण्याचा आवाज आहे? अरे वा, होडी चालवणारा आला. लवकर चल बन्नी. वा, निळा बेडूक. तुम्हाला नाही बेडूक दादा, नदी पार करण्यासाठी नावाड्याला बोलवलं होतं. आम्हाला बेडूक राजाकडे जायचंय बेडूक दादा. यात आम्ही याच्यात कसं चढू शकतो? अरे वा, टॉफी. हे घे. काय आहे? अरे बन्नी, हे बघ, मी छोटी होते. काय मजा आहे. हाय. बन्नी, होडी चालवणारा बोलवतोय. चल लवकर चल. बन्नी, तू पण उडी मार. बेडूक दादा, चला चला. होडी होडी सुंदर होडी, बेडूक दादाची सुंदर होडी. वाचवा, कोणीतरी मला वाचवा. बोलणारा माकड आणि छोटी मगर. खूप छान. हे त्या बन्नीचंच काम दिसतंय. माकडा, सांग. सांग, ते कुठे मला गेले? काहीच माहिती नाही. मला काहीच करू नका. तू नाही सांगणार? हे घे. अरे बापरे. लवकर सांग, नाहीतर हा तुला खाऊन टाकेल. लवकर बोल. ते ते त्या नदीच्या पलीकडे गेलेत. तुम्हाला वाटतं ही नदी पार करून तुम्ही माझ्यापासून वाचू शकाल? नाही, सोडून दे त्याला. जॅकी, कम ऑन. चल.
किती मजा येते. ते बघ, एक मशरूमचं घर. बन्नी ये. धन्यवाद मित्रा. चल आपण निघूया. वा, हे बघ किती सुंदर जागा आहे बन्नी. आपण थोड्या वेळ इथे खेळूयात. पुन्हा कधीतरी खेळूया. आधी बेडूक राजाला भेटूया. बन्नी, हे आहे का बेडूक राजाचं घर? मला तर असंच वाटतंय. बघूया. टिंगटिडिंग. हाय. इथे तर कोणीच नाहीये. हो, कोणीच नाहीये. आपण चुकीच्या जागी तर नाही आलो. हा, अरे काय होतंय? सगळं हलतंय. काय होतंय? वाट खूप या धरतीवरी, इथे तिथे तू भटकू नको, भटकू नको, भटकू नको. वाट खूप या धरतीवरी, इथे तिथे तू भटकू नको. दिशा जरी असती चार, स्वतःच तू रोकू नको. सूर्य पाहुनी शिकून घे, उत्तर दक्षिण अन पश्चिम. कंपास पाहून समजून घे, उत्तर दक्षिण अन पश्चिम. दुनिया सारी फिरून पहा, शोध नकाशे तू सारे. रस्ते सारे साधे असती, कळून येईल बघ तुला. रुळावरून धावणारी झुकझुक गाडी पहा जरा. मोटर धावे वेगाने, हायवे असो वाहन रस्ता. पाण्यावरती ऐटीत चालत जाते होडी पहा जरा. आकाशी ते उडणारे अद्भुत असे विमान पहा. कित्येक असे नवे नवे रस्ते या दुनियेमध्ये फिरण्यासाठी. हाक मनाची ऐक जरा, करा सुरू प्रवास नवा. मॅजिक बन्नी. बेडूक राजा. कोण आहात तुम्ही? कोण आहे रे तिकडे? यांना आत कसं येऊ दिलं? महाराज, आम्ही तुमच्याकडे एक विनंती घेऊन आलोय. विनंती? कसली विनंती? तुम्ही कृपा करून आम्हाला जादुई डोंगराचा रस्ता सांगाल का? जादुई डोंगर? साधारण लोक तिकडे जाऊ शकत नाही, तुम्हाला माहित नाही? कृपा करून असं बोलू नका. आम्हाला ही टोपी वृद्ध जादूगाराला परत द्यायची, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. काय म्हणालास? वृद्ध जादूगराची जादूची टोपी ही तुझ्याकडे कशी आली? मला ही दुष्ट जादूगाराकडून मिळाली आहे. लवकरच हिला वृद्ध जादूगाराकडे पोहोचवायला हवी. ठीक आहे, रस्ता मी तुला सांगेन, पण आमचे नियम आहेत की बक्षीस घेतल्याशिवाय आम्ही कोणाला रस्ता नाही दाखवू शकत. जादुई डोंगराच्या रस्त्याच्या बदल्यात तुमची मनपसंत आणि कधी न खराब होणारी वस्तू मला पाहिजे. सगळ्यात आवडती? ठीक आहे. हे थांब. तुझ्या जादूच्या टोपीतून मला काहीच नकोय. यातली कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी नाहीये. मग तुम्ही माझा सर्वात लाडका मंगू घेऊ शकता. हा, बन्नी, मंगू नाही सापडत आहे. हा, मंगू. म्हणजे मंगू पण नाहीये. अजून काय आहे? महाराज, आमच्याकडे दुसरं काहीच नाहीये, फक्त काही मजेदार गोष्टी आहेत. गोष्टी? चांगलंय, गोष्टी. त्या तर कधी नाही बिघडू शकत. मग मला एक गोष्ट ऐकव, तुझी सगळ्यात आवडती ऐकव. ऐका मग बन्नी. मग मी एका चतुर बोक्याची गोष्ट ऐकवतो. बोक्याची गोष्ट? ठीक आहे, ऐकव. खूप वर्षांपूर्वी एक भयानक बोका होता, ज्याला सगळे उंदीर घाबरत होते. अरे बापरे, तर मागेच लागला. अरे थांब, उंदरा.
पळून कुठे जाशील? अरे थांब. बापरे मेलो. तू पळून पळून कुठपर्यंत पळशील हं? मला सोडून दे, मला सोडून दे. मी काय म्हणतो तुझ्या, मला सोडून दे. नाही. पण जसं जसं बोक्याचं वय झालं तसा तो फार अशक्त होऊ लागला. ए म्हाताऱ्या बोक्या, घाबरलास काय? अरे म्हातारा बोक्या, तुझे दात आणि तुझा दम दोन्ही निघून चाललेत, म्हणून पूर्वीसारखं आमच्या मागे धावणं बंद कर. चारा खा, पाणी पी आणि गप पाडून राहा. आज ही सगळी उंदरं माझ्यावर हसत आहेत. एक वेळ होती मला बघून शेपूट घालून घाबरून पळून जायचंय. या सगळ्यांना अद्दल घडवलीच पाहिजे. अशातच एक दिवशी पोटात कावळे ओरडतायत. बघूया इथे काय खायला मिळतंय का. भावा, तिकडे जाऊ नकोस, कदाचित तू बोका तिकडेच असेल. घाबरू नकोस यार, पूर्वीसारखा दम नाही राहिला त्याच्यात. चल ये. केक, चल आपण जाऊन फडशा पाडून येऊ. थांब जरा, तो बघ तो बोका. आपल्याला तिकडे जायला नको. अरे काही होत नाही, तू चल यार. नाही, मी नाही येणार. नको, मला सोड. गप चूप चल. मला भीती वाटते. अरे ह्याला काय झालंय? अरे आता हलत सुद्धा नाहीये. अगदी बरोबर बोलतोय. याचा गेम ओव्हर तर नाही ना झाला. काय बोलतोस काय? चला मजा बघूया. नको 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 जाऊस. भीती वाटते. नको जाऊस. अरे नको करू. अरे मी तर पळतो रे बाबा. ऐका हो ऐका, म्हातारा बोका मेला. आता आपल्याला कोणालाच घाबरायची गरज नाही. या रे या सारे येऊन मजा बघा. याच्यापेक्षा आनंदाचा क्षण काय असू शकतो. आपल्या सगळ्यांना मिळून पार्टी करायला हवी. अगदी बरोबर. मग मजा करूया. चला सुरुवात करूया. माऊ मनी माऊ, छान मनी माऊ. माऊ मनी माऊ, छान मनी माऊ. दुश्मन उंदराची या विलन मनी माऊ. विलन मनी माऊ. हा दुष्ट बोका तर गचकला. आता आपल्याला कोणालाच घाबरायची गरज नाही. आपण जे हवं ते करू शकतो. सगळे माझ्या सोबत या. आपण याच्या डोक्यावर मिऱ्या वाटूया. या. कशी वाटली या म्हाताऱ्या बोक्याची चतुराई? सोड मला. अरे आणि अशा प्रकारे अशक्त असून सुद्धा आपल्या चातुर्याचा वापर करणाऱ्या बोक्याच्या हातून त्या घमेंडखोर उंदराला आपले प्राण गमवावे लागले. छान, खूप छान. तुमची गोष्ट तर मला खूप आवडली, पण एक अडचण आहे. अडचण? कसली अडचण? मी तुम्हाला जादुई डोंगरापर्यंत नाही पोहोचू शकत, पण तिकडे पोहोचायच्या दारापर्यंत पोहोचू शकतो. तिकडे 2 दरवाजे आहेत. त्यातला जादुई डोंगराचा दरवाजा तुम्हालाच शोधावा लागेल. जशी आज्ञा महाराज. ठीक आहे, तर मग हे घ्या. हा दोरीचा गोळा तुम्हाला रस्ता दाखवेल. दोरीचा गोळा? ठीक आहे, निघा मग. वेळ घालवू नका. या रस्त्याने जा. धन्यवाद महाराज. बन्नी, ही दोरी रस्ता कसा दाखवेल? बघू. एमी, लवकर.
आपण त्या गोळ्याच्या मागे धावूया. एमी, लवकर चल बन्नी. हे दोघे असे कुठे चाललेत? ती बघ तिथे. पोहोचलो. अरे बेडूक राजा आपल्याशी खोटं तर नाही बोलला. दोरी आपल्याला दरवाजापर्यंत नेल म्हणाला. इथे कुठलाच दरवाजा नाही दिसत आहे. हं? मला काहीच कळत नाहीये. मला तर असं वाटतं आपली सगळी मेहनत वाया गेली. बन्नी, आता आपण काय करायचं? म्हाताऱ्या बाबांपर्यंत पोचायचा काय रस्ता? बन्नी, हे बघ, बेडूक राजाने सांगितलेले दरवाजे. हं? आपण वाचलो. पण बन्नी, यामधला जादुई डोंगराचा दरवाजा कुठला आहे? माहित नाही, पण जर आपण चुकीचा दरवाजा उघडला तर आपण नरकात जाऊ आणि तिथून परत कधीच येणार नाही. तर मग आपण तो कसा शोधायचा? त्याची कल्पना मी तुम्हाला सांगतो. तो दुष्ट जादूगर. काय रे ठेंगण्या, माझ्यापासून वाचून पळून जाशील असा विचार तरी कसा केलास तू? कुठपर्यंत पळशील? अरे बापरे. अरे बन्नी, त्या म्हाताऱ्यापर्यंत लवकर पोहोचू शकशील असा विचार केलास कृपा का? करून आम्हाला सोडून द्या. तुम्हाला टोपीच हवी आहे ना? ती घ्या, पण या मुलीला सोडून द्या. गपचूप तिथे पडून राहा. जादुई दरवाजा? मी तर फक्त तुला पकडायला आलो होतो, पण तू तर मला दुप्पट आनंद मिळवून दिलास. माझं तर फक्त एकच ध्येय होतं, एक दिवस जादुई डोंगरावर जाऊन त्याला आपल्या मुठीत करायचं. आता ती वेळ आणि संधी दोन्ही समोर आहेत. उठ. लवकर हा दरवाजा उघड. जर हा जादुई डोंगराकडे जाणारा रस्ता आहे तर आपण सगळ्यांनी तिकडे जायचं, नाहीतर तू एकटाच नरकात जाशील. यापैकी मी कोणता दरवाजा उघडू? उघडतोस दरवाजा की मी या मुलीला? नाही नाही, नको, मी उघडतो. लवकर उघड. कसला विचार करतोयस? उघड. अरे हे काय? आणि अखेरीस त्या दुष्ट जादूगाराची कहाणी संपली, कायमची. ई बन्नी, ती बघ जादूची टोपी. बघ एमी, वृद्ध जादूगाराकडे नेणारा दरवाजा उघडला. आता मी पटकन तिकडे पोहोचू शकतो आणि मला सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत. एमी, मी तुझ्याबद्दल पण सांगेन. ठीक आहे, मग मी निघू एमी? बन्नी, बन्नी, तू चाललायस? हां, मला जायला हवं. जर मी नाही गेलो तर वृद्ध जादूगार दुःखी होतील. पण तू दुःखी नको होऊस. त्यांच्याकडून खूप छान छान जादू
आणि नवीन नवीन गोष्टी शिकून मी पुन्हा परत येईन. एमी, हा तू याला विसरलीस. मंगू जादुई जगाच्या नवीन गोष्टी आणि गाणी घेऊन मॅजिक बन्नी आणि एमी लवकरच परत येतील. एमी आणि बन्नीच्या नवीन प्रवासात सहभागी होण्यासाठी तुम्ही वाट पाहाल ना. मॅजिक बन्नी